तर शुभ दुपार, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रात्री ना सगळीजण आम्ही शेजारच्या ताई वगैरे सगळ्या मिळून जेवण केलं आणि थोडस लेटच ठरलं आमचं. होय नाही करत असं नंतर ठरलं की ठीक आहे जेवायचं म्हणून, आणि त्यामुळे खूप लेट झाला. आणि स्वयंपाक मग आता एकत्र जेवायचंय म्हणल्यावर थोडासा स्वयंपाक वगैरे आणखीन मी थोडा होता सकाळचा आणखीन केला. आणि नंतर जेवण केलं आणि परत गप्पा मारत जरा बाहेर गेलो, बसलो. खूपच लेट झाला. भांडी वगैरे काय घासलीच नाहीत. मग सकाळी भांडी वगैरे घासली मी. आणि सकाळपासून पण आज काय कंबरच माझी जरा दुखायला लागली होती. नाही काय मी शूटिंग व्हिडिओ काहीच केलं नाही. म्हणलं आता तर थोडी सुरुवात करूया आपण. आणि इथं काय चाललंय, पुस्तकांना ना आणून पुस्तकं झाली आता बरेच दिवस. कवर घालायचं राहिलं होतं तर कवर घालायचं काम चालू आहे. पुस्तकं नीट राहतात आपलं कवर घातलं म्हणजे. आणि अगोदर अक्षुला कसं होतं, भाग 1, 2, 3, 4 असे भाग होते. 3-3 महिन्याच्या एकाच पुस्तकात सगळ्या विषयाचं असं होतं, म्हणजे वजन होऊ नये म्हणून. पण आता झालं बंद ते. आणखीन पूर्वीसारखं आता सगळे सेपरेट म्हणजे पुस्तकं दिलेत शाळेत. तर ती कवर घालायला लागलेत. कवर घालून देणे पुस्तकांना कायम त्यांच्याकडेच असते. आणि इथं अनूचं बघा लुडबुड चालली आहे. इकडं तनूचा चाललाय अभ्यास. आणि आज कुठे गेलती तू अनू? होय गा, काय मंदिरात गेलती ना? तर आज बालसंस्कार वर्ग आज पहिला दिवस होता. आजपासून चालू केलं इथं जवळच मंदिरामध्ये. आणि मग मी अक्षुला आणि अनूला पाठवलं होतं. काय शिकवलं, काय घेतलं त्यात? खेळ, आईचं पत्र हरवलं आणि जय जयकार आणि प्रार्थना घेतली आणि गोष्ट पण सांगितली वाटतं. कोणती? बोधकथा. कुठली बोधकथा सांगितली? होय, छान वाटलं का? तर आजपासून सुरुवात झाली आहे. छान आपलं तेवढंच मुलांना रविवारचे एक दिवस विरंगुळा, पण आणखीन काहीतरी आपलं नवीन शिकायला मिळतंय ना. आणि एकमेकांच्या नादानं कसं मुलं शिकतील. पण मग आता पाठवावं म्हटलं जर आपलं रविवारी तेवढंच 1 तास आपलं सकाळी. तर ह्या दोघी जाऊन आल्या, जेवण वगैरे झालं. आणि आता म्हटलं कवर घालायचं. काय झालं, बरेच दिवस झाले राहिलं होतं पेंडिंग काम. म्हटल्यावर त्यांना म्हणलं आता आज द्या घालून. आणि अगोदरच ते राहिलेलं आहे, नंतर काय आणलेलं नाही. मागच्या वर्षीच्यातलंच राहिलेलं आहे. बघू आता किती पुरते तेवढं घालायचं आहे ना. नंतर आणखीन जर राहिलं तर मग अजून नवीन आणून मग घालायला. आता आहे तेवढं तरी म्हटलं घालूया आपण. आणि आज मात्र ऊन पडले. आज काय पाऊस वगैरे काही नाही. सकाळपासून आज ऊन आहे. स्वच्छ आपलं आभाळ आहे. आता कपडे भांडी सगळं काम आवरली मी. कुठं बघू, इथं लागलो. बाळ पडलं का म्हणून पडली? होय, पिल्लूला लाग. चला, मस्त कवर झालं बघा घालून छान. आमच्या हे कवर असलं नव्हतं बाई मिळत. ह्याच केशरी कलरचं पण होतं मिळत, पण कधी आमच्या आणलंच नाही. साधं आपल्या ह्याच घालायची, वर्तमानपत्राच घालून द्यायची. ती केशरी कलरचं तसलं मिळत होतं त्यावेळेला विकायत. आई आणतच नव्हती. कशाला उगाच म्हणायची पैसे घालवा. ती वर्तमानपत्राचं घालून देणार. हा, पिशव्यांचं पण. हो पिशव्यांचं पण देत होती की, लांबत्या पिशव्यांचं. आणि का माहितीये का, म्हणजे भिजलं तरी पण कसं आपण समजा पावसात हे म्हणजे ह्याच प्लॅस्टिकचं वरण असल्यावर हे होत नाही ना पुस्तकाला काय, त्यामुळं घालून द्यायचे. आणि मला पण असायचं की वर्तमानपत्राचं आत असायचं काय, आणि वरून त्याच्यावरून ते ह्याचं असायचं प्लॅस्टिकचं, हे आपलं ह्याचं कागदाचं देत होते. आणि ते स्टिकर पण मिळायचे त्यावेळेला लिहायला कोणता विषय आहे. ते पण कधी आईनं मला आणून दिलं नाही. हा याच पेपरचं का आपलं
वही असते ना जुनी त्याच काढायचं चिकटवायचं नाव त्याच्यावर विषय लिहून आणून देत नव्हती स्टिकर विकर तसला काय फालतू काय नको म्हणायचे आता आता सगळं आणायला लागते हो आणि पाटीवर ना पाडे लिहून म्हणजे संध्याकाळी पाडे लिहून सकाळी न्यायचं असायचं पाटीवर माग पुढं मग पाटीवर लिहाय ना आणि शाळेत जाऊस तर मुजायचं का तर पाटी आता ह्याच्या दप्तरात ठेवल्यावर मग त्याला पण आई काय करायची पिशवीत प्लास्टिकच्या घालून मग द्यायची मग ती तसं न्यायचं करून मी मग काय मुजायचं नाही मग शाळेत मॅडमला हा बाईंना लगेच दाखवायला बाई म्हणायचो ना आम्ही मॅडम कधी एवढं नाही मराठी शाळेत तर बाईच म्हणत होतो परत हायस्कूलला गेल्यावर सर मॅडम म्हणायला मग ते दाखवायचे पाडे पाडे कधी बाराखडी असं असायचं लिहून आणा म्हणून सकाळी सांगितलेलं मग ते हा ते मागच्या वर्षीच आहे ना उरले तेवढं राहिलेलं आहे ती घालून कवर पुस्तकांना तरी मागच्या वर्षी पुस्तक 4च होती तुला भाग असल्यामुळं आता नाही तसं काय बंद केलं वाटतं का तोडायला लागले दोरा तोंडात हे करून स्टेपलरच्या पिना संपल्या रडायला लागली ना ती आता तिला द्यायचं होत्या पिना त्या स्टेपलरच्या दे आता दे हा दे दे के रुसू बाई रुसू लवकर दे की आता दे कोण दिलं बसा खाली बसा आणू कधी शाळेत जायचे काय काय अक्षू हे आणू सांग बघू ही झाड आहे झाडावर पक्षी बसलाय ही पानं फळ आणि हे पक्षी कोणता आहे बरं काय माहिती चिमणी तर नाही ना कोणता आहे पक्षी दुसरा ही पानं फुलं फळ फळ लागलेत का कुठली फळं लागलेत हा ह्याच्यावरती काय काय सांग घातलं कवर ह्याला हत्ती आहे हत्ती ही काय गाय आहे बर आणि हे काय सांग काय फुलपाखरू ही गाय आणि हत्ती बघ की किती छान आहे काय अनुचं आवडते ह्यातलं काय काय आणू तुला ह्यातलं काय आवडते ती आवडते ह्यातलं प्राणी प्राणी होय पक्षी कोणते कोणते आहेत सांग आणि पोपट पोपट आवडते ना हा अनुला माऊला आवडते काय माऊ पोपट काल रात्री माऊ तिथं कशी आली होती मांजरच पिल्लू आलत रिओ भुंकाय लागला त्याला छोटस पायपात तिथं बसलो होतो पायपात तिथं पायपांवर चढत होतं उतरत होतं अय्या संपलं की ग नवीन आणायला लागते बघ किती झाली 3 झाली पुस्तकं याला घातलं नाही अजून 1 2 आणि ते 3रं झालं काय संपत आलं की फुकारे 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 चुलीला घ्यायची फुंकायला फुकारे झाले 3 पुस्तकांना कवर घालून आता 3 पुस्तकांसाठी राहिलं संपलं तोपर्यंत तर भाजी आज आणली आज आठवडा बाजार आज रविवार आणि आज पाऊस आम्हाला पाऊस होता इथं आला का पाऊस
थोडा वेळ थांबलो मग आम्ही. आणि आज शेंगा स्वस्त झाल्या होत्या ना, 50ला दिल्या ना, 50ला 1 किलो. आणि तिथे एका माणसानं काय केलं माहितीये का, किती 2 किलो घेतल्या त्या. 2 किलो शेंगा घेतला आणि गेला म्हणे निघून. तो शेंगावाला हुडकत होता, ते म्हणा लागला कुठं गेला. तर ती गायबच झाला गर्दीत ना त्या. म्हणजे 50 किलो होत्या त्यामुळे गर्दी होती ना, असं झालं. तर दोडका अहो धुवायचं काय, शिजवायचे आहेत, भिजवायचे माती काय निघते. दोडका 20 रुपयाचं 2, पावशेर 20 रुपयाचं 2 आलं, म्हणजे झालं 1 दोडका. पाण्यात ठेवायचे. बटाटे भरायला लागले तू. दुसरे बटाटे काढले का. आता शेंगा निम्म्या उकडायच्या तर निम्म्या भाजायच्या. आणि आता भाजीपाला सगळा निवडावा. आज घेतली नाही, तांदळाची भाजी होती पण नाही घेतली. आणि मेथी ना, मेथीची शेपूची तर भाजी ना एवढीशी पेंडी आहेत, खरं 30 रुपयाला झाली. नाही आणली एवढीशीच, किती होणार त्याचं तेवढं भाजीत. म्हणलं राहू दे, कधी स्वस्त होतील त्या आणणार, काय एवढं नटलं. आणि ह्याची चिकड्याची भाजी 10 रुपयाला. आणि शेंगाना मला तर उकडलेल्याच आवडतात, मला भाजलेल्या आवडतच नाहीत शेंगा. तर आता भाजी सगळी भरून ठेवायची, कोथिंबीर वगैरे निवडून. आणि आज जरा स्वस्त होती, 10ला मिळाले एवढं. चला तर भाजी भरूया सगळं आता. आणि चिगळ्याची भाजी पप्पाला तिला आवडली होती लय, म्हणून म्हणलं घेऊया. हे नाही निवडायची. शेंगा झाल्या बघा, शिजवल्या आणि थोड्याशा ठेवल्यात, त्या भाजायला ठेवल्यात, ह्या शिजवलेल्या आहेत. आणि आता दोडक्याची भाजी तर केली, तर भरलेला दोडका केलाय, कुट अगदी शेंगाचं कूट वगैरे भरून. बाहेर हवा सुटली छान. काय काय घाल बर. तुझं कुठं आहे चप्पल. तू घालणार माझे. बाहेर हवा छान सुटली है ना, पोरं लागले बघ खेळायला. रिओ तर आजच्या जेवणामध्ये बघा दोडक्याची भाजी अशी, आणि चपाती आणि भात. तर या तुम्ही सगळे जेवायला. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.